हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. तर आता समोर येते ते म्हणजे रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब्ड पॉयझन सांगितलेले. आता रिमूव्हल ऑफ अनॲब्झॉर्ब पॉयझन सांगितलेले याच्यामध्ये आपल्याला कशा कशाने पॉयझन होऊ शकते ते बघूया. आता याच्यामध्ये पहिले सांगितलेले बाय इनहेलेशन. तर बाय इनहेलेशन असेल तर त्याला ट्रीटमेंट आपण गिव्ह फ्रेश एअर, त्याच्यानंतर क्लिअर एअर वेव देऊ शकतो. त्याच्यानंतर बाय इंजेक्टेबल सांगितलेले. आता बाय इंजेक्टेबल याच्यासाठी ट्रीटमेंट आपण टॉर्निक्विट किंवा मल्टिपल इन्सिजन किंवा सक्शन मेथड या सर्व ट्रीटमेंट आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर बाय कॉन्टॅक्ट पॉयझन जर असेल तर वॉश विथ प्लेन वॉटर सांगितलेले. त्याच्यानंतर बाय इंजेक्शन जर असेल तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल डिकंटॅमिनेशन सांगितलेले. आता हे जे इंटरनल डिकंटॅमिनेशन आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला प्रथम बघायचे ते म्हणजे ड्रिंकिंग ऑफ अ मिल्क अँड H2O. आता जर समजा पॉयझन कॉन्ट्राइंडिकेटेड मिल्क आपण कशामध्ये देऊ शकतो, तर मिल्क इज कॉन्ट्राइंडिकेटेड इन फॉस्फरस अँड स्ट्रॉंग ॲसिड पॉयझनिंगमध्ये आपण ते ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याच्यानंतर इंड्युस्ड इमेसिस सांगितलेले. इंड्युस्ड इमेसिसमध्ये आपण कॉन्शियस पेशंट्सला बघत असतो. जर समजा त्याला वॉमिटिंग जर झाली तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्याच्यामध्ये बाय प्लेंटी ऑफ वॉटर किंवा सिरप किंवा ॲपोमॉर्फिन किंवा टचिंग इन टू माउथ इनसाइड द माउथ असं सांगितलेले त्यांनी. तर अशा केले. याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे गॅस्ट्रिक लेवेज. आता हे गॅस्ट्रिक लेवेजमध्ये हे पण कॉन्शियस पेशंटमध्येच बघतो मित्रांनो. आपण जर समजा याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये पेशंट्सला स्टमक ट्यूब किंवा राईल्स ट्यूब हे टाकतात आणि त्यासोबतच स्टमक गॅग म्हणून सुद्धा टाकतात त्याच्यामध्ये. आता ही जी राईल्स ट्यूब असती ती लुब्रिकेटेड विथ लिग्नोकेन जेली असती आणि ही व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये इन्सर्ट झाली आहे का ते बघून नंतर आपण याच्यामधले जे लेवेज आहेत ते कॅरीड आउट विथ सलाईन और वॉटर आपण ते बाहेर काढू शकतो. अशा पद्धतीने नेक्स्ट येते ते म्हणजे ॲक्टिवेटेड चारकोल. आता हे जे ॲक्टिवेटेड चारकोल आहे ते टेस्टलेस आहे आणि फाईन ब्लॅक पावडर आहे. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं मित्रांनो तर इट हॅज अ लार्ज सरफेस एरिया. त्याच्यामुळे ते काय करते, इट ॲब्झॉर्ब्स द पॉयझन इन स्टमक आणि डिक्रीज इन सिस्टमिक ॲब्झॉर्प्शन सांगितलेले. म्हणजे इट ॲब्झॉर्ब्स द डिकंटॅमिनेशन ऑफ अदर साईड. आता त्याच्यामध्ये 3 सांगितलेले. तर स्किन डिकंटॅमिनेशनमध्ये काय सांगितलेलं त्यांनी, तर वॉश विथ कॉशियस वॉटर सांगितलेले. त्याच्यानंतर रिमूव्ह ऑफ क्लॉथ्स सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट येते त्याच्यामध्ये ते म्हणजे आय डिकंटॅमिनेशन. आता आय डिकंटॅमिनेशनमध्ये त्यांनी काय सांगितलेले की इरिगेटेड विथ कॉपियस वॉटर फॉर 15 to 20 मिनिट्स सांगितलेले. त्याच्यानंतर नेक्स्ट ते लास्ट ते म्हणजे एलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब्ड पॉयझन. आता एलिमिनेशन ऑफ ॲब्झॉर्ब पॉयझन आपण कशाने एलिमिनेशन करू शकतो, तर त्याच्यामध्ये पहिले सांगितलेलं की मल्टिपल डोज ऑफ ॲक्टिवेटेड चारकोल सांगितलेले. त्याच्यानंतर फोर्स्ड डाययुरेसिस. आता हे जे युरेसिस आहे ते आपण 5 ते 10 मिलीलिटर पर किलोग्राम पर बॉडी असं सांगितलेले. तर त्याच्यानंतर